चला आपल्याला आता एक ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे ॲनाग्राम्स। हां, सगळ्यात पहिले मी तुम्हाला ॲनाग्राम म्हणजे काल काय सांगितलंय, ठीक आहे? कोण सांगेल ॲनाग्राम म्हणजे काय? हां सांग बरं। मी सांगू? हां, ॲनाग्राम म्हणजे जो वर्ड्स येईल त्याच्यामधले जे अक्षर येईल, जेवढे अक्षर येईल ते अक्षर सगळे म्हणजे जेवढे अक्षर येईल ना ते सगळे मिळून दुसरा एक शब्द तयार झाला पाहिजे। व्हेरी गुड। म्हणजे ज्या वर्ड मध्ये त्याचे जे लेटर्स आहेत ते लेटर्स वापरून दुसरा वर्ड तयार करायचा, दुसरा शब्द तयार करायचा। ओके, आता मी तुम्हाला काही इथे शब्द दिलेले आहेत, काही वर्ड्स लिहून दिलेले आहेत फळ्यावर। एकेकाने एक एक हे घ्यायचा आणि यातले ॲनाग्राम मला शोधून दाखवायचे। रेडी आहात तुम्ही? रेडी? ओके चला। इरेस, TEAT, POT, pot, ऍक्ट पासून कॅट, बरोबर। हां, नोट पासून कोणता शब्द तयार होतो बघ दुसरा? बघा, NEAR, near, EAR, ear, मॅम शोधले हां बघू इकडे। ओके, आरचं कार, तो सी कसा लिहिला तू? सी नीट कर, तो कार मधला तो ई दिसून राहिला ना कार मध्ये, CAR कार नाही, EA का? हा तर बरोबर करतो, ई नीट काढ। ओके, कार, नियर, बरोबर। हा छान, राईट। बघा, रेसचं केअर, अर्थ, लिसनचं सायलेंट, अर्थचं काय येतं बाई? हृदयाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हेरी गुड। ते स्पेलिंग आहे का बघ, त्याच्यामध्ये येतं। हा है ना, बरोबर आहे। ओके गुड। थिंग, आठवत आहे का? थिंग वरून बघ कुठले लेटर्स आहे त्याच्यामध्ये, कुठला शब्द तयार होईल थिंग पासून? THING। आपण झोपतो कधी दिवसभरातून? कधी झोपतो? अरे वा, व्हेरी गुड, छान। आता मला प्रत्येकाने आपापले, तुला नाही जमतंय का शेवटचं? काय? डस्टी, किती सोपा शब्द आहे। तुम्ही हुशार व्हायसाठी काय करत असता? स्टडी। काय करता? STUDY, हा, स्टडी। ओके, चला आता एकेकाने आपापले सगळे वर्ड्स वाचून दाखवायचे। चल पूनम, पहिले तू वाच। रेस, हा, केअर, हा, अर्थ, हा, हर्ट, हा, लिसन, सायलेंट, हा, थिंग, नाईट। व्हेरी गुड। चला ओम। ईट, टी, टॉप, पॉट, इयर, नियर, नाही ते नियर, हा, आर, इयर, गुड। आणि तुला सोपे आले होते नाही का रे? चला तू वाच श्रद्धा। ऍट, कॅट, नोट, टोन, पोस्ट, स्टॉप, हा, डस्टी, स्टडी। व्हेरी गुड, छान, खूप छान। सगळ्यांनी तुम्ही तिघांनी पण छान केलं ते, टाळ्या वाजवा।